नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, पवित्र पोर्टल 2026 ची भरती सुरू झालेली आहे. सगळ्यांना प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे आणि लॉक करण्याची शेवटची तारीख आपल्याला 13 ऑगस्ट देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ स्पेशल टीचर यांच्यासाठी आहे. उमेदवारांची खूप मला अशी कमेंट होते, की मॅडम तुम्ही स्पेशल टीचर जे क्रीडा झाले, कला झाले, म्युझिक झाले, स्पोर्ट्स झाले, अशा टीचरसाठी तुम्ही स्पेशल व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. माहिती शेवटपर्यंत ऐका आणि जर आवडले तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना पण मदत होईल. आणि अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करून ठेवा मित्रांनो. सगळे नवीन अपडेट मी माझ्या चॅनलवर टाकत असते. उमेदवारांचं असं म्हणणं होतं, की या भरतीमध्ये मॅडम विशेष शिक्षकांच्या जागा किती आलेल्या आहेत? तर नियर अबाउट 1500 एवढ्या जागा आपल्याला ह्या स्पेशल टीचर्ससाठी पाहायला मिळते. मग त्यामध्ये स्पोर्ट्स आलं, म्युझिक आलं, आर्ट आलं, क्राफ्ट आले. ह्या सगळ्या गोष्टी त्या 1500 जागामध्ये आल्या मित्रांनो. आता तुम्ही म्हणसाल, की मॅडम 30,000 टोटल जागा आल्या आणि स्पेशल टीचरसाठी एवढ्या कमी जागा का? तर स्पेशल टीचरची जे असतात ते फार कमी मिळतात आपल्याला आणि त्यामुळे 1500 व्हॅकन्सी जर आपल्या स्पेशल टीचरसाठी आलेले असेल, तर ती फार चांगली गोष्ट आहे. कारण की जर आपण मागच्या भरती पाहिल्या, तर त्याच्यात आपल्याला कुठेही स्पेशल टीचरची व्हॅकन्सी भरलेली दिसत नाहीये मित्रांनो. मग आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं तुम्हाला? तुमचं फिजिकल एज्युकेशन किंवा आर्ट्स किंवा आर्ट अँड क्राफ्ट किंवा म्युझिक झालं असेल, त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. हे तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे. मोस्ट ऑफ द उमेदवारांना प्रेफरन्सेस सुद्धा जनरेट झालेले असेल मित्रांनो. तर तुम्हाला प्रेफरन्सेस कसे दाखवलेले असेल, की 6वी ते 10वी पर्यंत 11वी-12वीचे प्रेफरन्स आले नाही आहे. ते सेकंड फेजमध्ये येणार आहे. तर उतरत्या क्रमाने तुम्ही काय करायचंय प्रेफरन्सेस द्यायचे आहे. पहिले 9वी ते 10वी द्या, मग 6वी ते 8वी द्या, मग 1ली ते 5वी अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने तुम्हाला काय करायचं आहे प्रेफरन्सेस द्यायचे आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर प्रेफरन्सेस आलेले असेल स्पेशल टीचरसाठी तर विचार करून काय करा मित्रांनो प्रेफरन्सेस द्या. कारण की यावेळेस काय आहे आपल्याला एकचदा चान्स मिळणार आहे आणि जर आपण कोणत्या गोष्टी विचार करून केल्या नाही, तर तुम्ही नक्कीच या भरतीतून बाद होणार. तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, की आपलं क्वालिफिकेशन आपल्याला आले प्रेफरन्सेस खूप सारे उमेदवारांना चुकीचे प्रेफरन्सेस सुद्धा येतात. तर त्या रिलेटेड आपल्याला माहिती असायला पाहिजे, की आपल्याला बरोबर प्रेफरन्सेस आले की नाही किंवा आपल्याला चुकीचे प्रेफरन्सेस आलेले आहे आणि चुकीचे प्रेफरन्सेस जर आले असतील आपल्याला, तर ते प्रेफरन्सेस आपल्याला द्यायचे नाही. कारण की चुकीचे प्रेफरन्सेस जर तुम्ही दिले, तर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय होतं, तिथं तुमची जागा जाते किंवा तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊन जाते. या गोष्टीचं तुम्हाला 101% काय करायचं आहे लक्षात ठेवायचे आहे आणि त्याचनुसार काय करायचं आहे प्रेफरन्सेस व्यवस्थितरित्या तुम्हाला द्यायचं आहे. तर उतरत्या क्रमांना तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहे आणि पहिले जर तुम्ही विचारसाल तर पहिले तुम्ही स्वतःचा जिल्हा निवडा, आजूबाजूचे जिल्हे त्यानंतर निवडा आणि नंतर लांबचे निवडा. आणि जर तुमची कुठेही जायची तयारी असेल, तर तुम्ही कुठे पण जिथे जास्त व्हॅकन्सी आहे तिथं प्रेफरन्स द्यायला हरकत नाही आहे मित्रांनो. पण जनरली आपल्या कास्टच्या कुठे जास्त व्हॅकन्सी आहे, मग ते महिलाच्या आहे की पुरुषांच्या आहे. जर आपल्याला आरक्षण लागू होत असेल, तर आरक्षणात त्या व्हॅकन्सी कुठे अवेलेबल आहे, हे तुम्हाला जी जाहिरात आहे, ती जाहिरात पाहिल्याच्या नंतरच कळते. मग तुम्ही काय करायचं, हे जे प्रेफरन्सेस तुम्हाला जनरेटेड झालेले आहे, त्याचा लास्टचा जो कॉलम असतो
तिथं व्ह्यू म्हणून लिहून असते आणि सर्च बारचा असा सिम्बॉल असतो. तो सर्च बारच्या सिम्बॉलवर जर तुम्ही क्लिक करत असेल, तर ती जाहिरात आपल्याला काय होतं ओपन होतं आणि तिथे आपल्यासाठी जसं की आर्ट अँड क्राफ्टची जर व्हॅकन्सी असेल, तर मग महिलांसाठी किती आहे, 2 व्हॅकन्सी असेल किंवा पुरुषांसाठी किती असेल, 10 व्हॅकन्सी असेल आणि टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी कास्टनुसार चेक करायची. आपण कास्टमध्ये येतो का? येत असेल तर आपल्या कास्टच्या किती व्हॅकन्सी आल्या किंवा आपण ओपनमध्ये पण ॲप्लिकेबल आहो का किंवा ओपनमध्ये आहो का? तर ओपनमध्ये पण टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी किती आहे आणि आपला चान्स तिथं लागू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे मित्रांनो. तर ही होती स्पेशल टीचरची माहिती मित्रांनो. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि सपोर्ट करत राहा. आणखी जर काही प्रॉब्लेम असेल, काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला ईमेल सुद्धा करू शकता. ईमेल संपूर्ण गाईडन्स मी तुम्हाला देईल मित्रांनो. वन टाईम टॉकसाठी तुम्हाला ₹150 चार्ज लागेल. तुमचे सगळे डाऊट मी क्लिअर करेल. जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये ईमेल आयडी असं टाइप करा. नक्कीच मी माझी ईमेल आयडी तुम्हाला सेंड करेल आणि तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेल मित्रांनो. धन्यवाद.